येस, आणि त्याबरोबर आपण वळूयात या मॅचच्या दिशेने. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. म्हणजे काही क्षणातच सर्वांना जेवणाची जी व्यवस्था केलेली आहे एकविरा डाबा, सुखदेवजी कांद आणि दत्ता संते यांच्या वतीने त्यालाही सुरुवात होणार आहे. मात्र आता वळूयात त्या मॅचच्या दिशेने. दीपक दादा प्रतिष्ठान वाडेघर आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणीबी 8 कॉम्बॉक्स ऐकूयात. सरवली भिवंडीचा आवाज पुन्हा एकदा आमचे जवळचे मित्र आणि नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे विशालजी पाटील सर यांना थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन सर आणि तसेच मानसजी मनोरे. हा ड्रोन व्ह्यू या क्रीडांगणाचा दाखवला जातो. 2 मिनिटं तुला थांबवतोय. मैत्री फार्म हाऊसचे ओनर रोशन दादा पाटील अंतरली, ज्यांचं नेहमीच या स्पर्धेला सहकार्य असतं, त्यांना विनंती आपण मंचावरती. आणि त्याचबरोबर आमचे सतरंगी बी मधले नामवंत खेळाडू सतीशजी कान यांचे पिता श्री गणेशजी सकाराम काळन यांचं आगमन झाले, त्यांना विनंती आपण मंचावरती या. त्यासोबत मनोहरदादा पाटील कोळेगाव, वासुदेवजी कान एदुटणे आणि मिन्नाजी कान एदुटणे यांनाही विनंती आपण मंचावरती या. 8 कॉम्बॉक्स. येस, मॅचकडे वळूया. सामन्याला सुरुवात होत आहे आणि पहिला बॉल जसा पडेल टायमर देखील स्टार्ट होईल. अतुल आणि सिद्धू पाटील सलामीसाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल स्क्वेअर कट, बॉल हवेमध्ये आगे पॉइंट धावत आहेत. थोडे शॉर्ट राहिले. आता अखेरता जर पागल्या पाठला केला जातोय, बट शेवटचा बॉल डीप पॉइंटला बीट करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर 4. आणि चांगला फटका आला अतुलचा बॅटमधनं. पहिलाच बॉल स्क्वेअर कट, 4 धावांनी सुरुवात. आता पायांवरती फ्लिकचा फटका, हा देखील बॉल चालला गॅपमध्ये. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आता पोहोचलेत. बॉल फील्ड होतोय, रनआउटची शक्यता आहे आणि आता तसंच जावं लागेल डगआउटच्या दिशेने. सिद्धू पाटील यांना धक्का लागला पहिला 0 वरती. सिद्धू पाटील बाद. ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर्ड केल्या जातात, त्या आदरणीय उद्योगपती सारसोळे नवी मुंबईचे मनोहरजी राऊत साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. त्याचबरोबर आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्रसिद्ध आचारी रमेश दादा भंडारे आणि त्याचबरोबर गणेशजी कान यांचं आगमन झालं, सुस्वागतम. आणि त्याचबरोबर नरेशजी मात्रे यांचं आगमन झालंय, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि कॅच ड्रॉप झाली आहे, ती देखील अतुल भोईरची कॅच ड्रॉप केली. किती महागात पडेल हे कॅच, कारण मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी अतुल भोईरला ओळखलं जातं. कारण हा तो बॅटर जर खेळला तर नो डाऊट मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की स्टार्ट जर अतुलला चांगला मिळतो ना, तर त्यात नंतर तो एक चांगला टोटल बनवतो. आता स्टेप आउट झाला कपिल आणि फॉलो केलं होतं बॉलर भूषणने. बॉल अगदी पुढे टाकला, सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता एका धावेच्या साहाय्याने. टीम टोटल आता 7 ऑन द बोर्ड. सध्या फलकावरती बघा, जे सांगत होतो आपण की जो तिसरा चेंडू होता तिथेही देखील विकेट मिळू शकली असती, बट फायनलीला कॅच ड्रॉप झाली. आता ते कॅच किती महागात पडणार आहे, कारण अवघ्या 5 धाव्यांवरती जीवनदान दिलं अतुल भोईरला. आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एज आताही लागली आहे. शॉर्ट थर्डला हलकी मिसफिल्ड, सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 8 धावा धावफलकावरती. बट महत्त्वाची गोष्ट माइंडमध्ये अजूनही सुरू असेल की अतुलला आपण जीवनदान दिलं. पण एकंदरीत सांगण्यासारखी ही देखील गोष्ट की क्रिकेटच्या खेळामध्ये ना मित्रांनो, एक टीम म्हणून, एक खेळाडू म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जी गोष्ट झालेली आहे ना, तिचा विचार करून कधीच काही फायदा नसतो. जसं आपल्या हातामध्ये बाकी आहे. मॅन ऑफ द मॅचचा सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड करणारे सारसोळे नवी मुंबईचे उद्योगपती मनोहरजी राऊत साहेब यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर रवी भंडारी यांचं देखील आगमन झालेलं, आपलंही सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम.
आणि आणखीन एक धक्का देखील लागला कपिल पाटीलच्या स्वरूपामध्ये. धक्का दुसरा टीम वाडेघरला आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरचा 8 धावा धावफलकावरती 2 विकेट. युवा उद्योजक विनयजी राऊत यांचं देखील आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. फर्स्ट ओव्हर 8 धावा 2 धक्के लागलेत. आणि आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपण मंचावरती पाहू शकतात. कारण या स्पर्धेकरिता आमच्या सर्व मान्यवरांचं महत्त्वाचं योगदान देखील आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कपिलने जरूर केला, बट काऊ कॉर्नरला क्लिअर करू शकले नाही आहेत. धक्का दुसरा लागलाय. सेकंड ओव्हर बॉलर आता तयार होतात. गौरव येतो या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. टी व्ही स्क्रीनवरती जी बाईक सध्या सगळीला आपल्याला दाखवली जाते प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली. स्वर्गीय काळूराम कृष्णा भंडारी यांच्या स्मरणार्थ श्रीमान निवृत्ती कृष्णा भंडारी साहेबांच्या वतीने ही बाईक आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि 4 चमचमात्या ट्रॉफीज तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता, ज्या आम्हाला स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती शारदा हरिश्चंद्र पाटील ज्या संचालिका आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, आणि तसेच रणजित हरिश्चंद्र पाटील आणि अजित हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून या 4ही ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आल्या. त्यांचेही विशेषतः आभार व्यक्त करतो. मॅचच्या दिशेने वळूया. सेकंड ओव्हर बॉलर गौरव फुल टॉस टाकलाय, ऑन साइडला पाठवलाय बॉल. फुल टॉस बॉल, फुल टोल आणि अंपायर सांगतात ओव्हर द वेस्ट भीम बोनस. नो बॉलही आहे, सिक्सरही आहे. मिळतील 7 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालंय सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव मुंबई भूषण या पुरस्काराने सन्मानित. आणि जेव्हा जेव्हा या ग्राउंडसाठी आम्हाला कसली गरज लागते, JCBची असेल, नेहमीच ते उपलब्ध करून देतात असे उद्योगपती फुलाजी गांधी यांचं आगमन झाले आणि त्यासोबत नरेश म्हात्रे यांचं आगमन झाले. सुस्वागतम. भीम सिक्सर येतोय. 5 धाब्यांवरती कॅच सोडली होती आणि आता त्यात नंतर जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य अतुल भोईर करतात. त्यांचाच बॅटमधनं हा मोठा फटका इथे आला. आता फ्री हिट आहे. या क्षणाला खऱ्या अर्थाने अडचणी नव्हत्या, अडचणी स्वतःच निर्माण केलेल्या टीम खोनी बीने. कारण विकेट मिळू शकली असती, बट ती कॅच ड्रॉप झाली. त्यात नंतर हा शॉटकार. आता फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, तो देखील फुल टॉस. आणि अंपायर्स आता देखील सांगतात की हा देखील भीम. हा बॉल देखील चालला डीप स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 भीमर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगले फटके आणि दोन्ही भीमर. आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. आणि अकॉर्डिंग टू लॉ जर आपण विचार केला, एक बॉलर म्हणून जर तुम्ही एका ओव्हरमध्ये 2 भीमर टाकता शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये, तर तुम्ही त्यानंतर बॉलिंग करू शकत नाही आहात. आणि तसं क्विकली विनंती असेल टीम खोनी बी, बॉलर चेंज करा आणि पुन्हा एकदा या ओव्हरला सुरुवात करा. कारण आपल्याकडे आज अजिबात वेळ नाही आहे. कारण आजचा अंतिम दिवस आहे. भरपूर सारे सामनेही कव्हर करायचे आहेत. गेले 3 दिवस भरपूर चांगला खेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकी टीमचा पाकलेला आहे. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं, शिस्त पद्धतीचं क्रिकेट, वेल डिसिप्लिन क्रिकेट, त्या मी म्हणेन महत्त्वाच्या गोष्टी याच राहिल्या की आम्ही आमच्या भिवंडी परिसरामध्ये जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा आम्ही हाच एक्झाम्पल देत असतो की कल्याण डोंबिवलीला जा, बघा तिथे वेळेवरती हजर राहणं आणि प्रत्येकी जे असोसिएशनचे रूल्स अँड रेग्युलेशन्स ते स्ट्रिक्टली फॉलो करणं, ही गोष्ट प्रत्येकी टीम करत असते. आणि या गोष्टीसाठी फक्त कल्याण डोंबिवली मी म्हणेन ठाण्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध. फ्री हिटचा बॉल. आणि इथे पहा बॉलर्सने एक्झॅक्टली काय ठरवलं हा प्रश्न मला पडला. कारण बॉलर आता चेंज झाले होते, ऋतिक आले आणि त्यांनी देखील बीमरने सुरुवात. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आमच्या डिस्क जॉकीपर्यंत पोहोचलेला आहेत कारण ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. बट आता
आज असं वाटतं की बॉल लाईन आणि लेंथवरती टाकायचा मूड नाही आहे कोणी बीचा बॉलरचा, असंच वाटतं. फ्री हिट, तो देखील लोवर फुल टॉस होता. आता स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटचा टोंडला लागला, डीप मिड विकेटला फोल्डर आला, सिंगल इथे मिळेल. आता अखेरता सुटकेचा श्वास आता बॉलरने घेतला असेल, कारण या ओव्हरमधला हा पहिला लीगल बॉल. याआधी 3 अनलिगल होते, जसावरती जर आपण रन्स काउंट केला तर 17 धावा कोणताही बॉल न टाकता या ओव्हरमध्ये होता. त्यानंतर ही सिंगल. कुठेतरी रन्स बनत नव्हत्या, बट कोणी बी टीमच्या बॉलर्सने सांगितलं थोडी मदत आम्ही करतो, ज्याप्रमाणे बॉलिंग झाली. पुन्हा एकदा आभार व्यक्त करू युवा उद्योजक सोपानजी पाटील, ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर्ड केलं जातं. मनापासून आभार. सतरंग क्रिकेट संघ येदूट नेबी यांच्या वतीने इट्स टू कॉम्बॉक्स. थोडा विचार आता बॉलर्सला देखील करणं महत्त्वाचं झालं आहे, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलर्सच्या माध्यमातून लँडिंग झालीच नाही आहे. बीमर, फुल टॉस, लोवर फुल टॉस, एकही बॉल विकेटवरती पिच झाला असं नाही आहे. आतापर्यंत जितके बॉल टाकण्यात आलेत या ओव्हरमध्ये 2 धावा मिळतील. नेक्स्ट बॉल आता पिच झाला, बॅक ऑफ लेंथ होता, हॅमट केलं, डीप खबरला बॉल चालला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आक्रमकरित्या आता बॅटिंग सुरू आहे. या ओव्हर्समध्ये रन बनले नाही आहेत, रन्स वाहत आहेत सध्याच्या घडीला. आणखीन एक चांगला फटका बॅटर प्रणित पाटीलचा बॅटमधनं चौकार. सध्या घडीला जे प्रेक्षक आमच्या समवेत नुकतेच जोडले असतील ते देखील स्कोर कार्ड पाहून थोडे सरप्राईज झाले असतील. स्पेशली बॉलरचा जो स्कोर कार्ड आहे तो पाहून जास्त सरप्राईज झाले असतील, कारण 3 चेंडू लीगल टाकण्यात आलेत आणि 24 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल आणि त्यामध्ये आणखीन काही भर नाही पडणार आहे. फुल टॉस होता आणि फ्री होम डिलिव्हरी होती. स्क्वेअर लेगचा फिल्डरसाठी एक्सेप्ट केली, अगदी जिथे उभे होते तिथेच हा बॉल आला, कॅच पकडण्यात आली, सफलता मिळेल. धक्का आणखीन एक लागला प्रणित पाटीलला, आता जावं लागेल वापस. दरम्यान जी उपसरपंच येदूटणे ग्रामपंचायतीचे आदरणीय विलासजी भंडारी साहेब, त्याचबरोबरीने नामवंत माझे खेळाडू 40+ क्रिकेटचे आजही खेळतात पंडितजी कान, आणि त्यासोबत ज्यांनी आम्हाला मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत, ते कुमार प्रतीक मोरे यांचे आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. आणि एकविरा डाबा यांच्या वतीने सुखदेवजी कान आणि त्यासोबत दत्ताजी संते यांच्या वतीने सगळ्यांना, मान्यवरांना, प्रेक्षकांना, मॅनेजमेंट टीमला, खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सो मंचाच्या डाव्या बाजूला जेवणाला सुरुवात झालेली आहे. ज्यांना ज्यांना जेवायचं आहे सगळ्यांना व्यवस्था आहे. सो प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना आणि त्यासोबत मॅनेजमेंट टीम मेंबर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या. एकविरा डाबा सुखदेवजी कांत आणि दत्ता संते यांच्या वतीने, त्यासोबत ॲडव्होकेट कामेशी पाटील यांचं आगमन झालंय. अंतरली सहर्ष स्वागत. प्रणित स्वतःवरती नाखुश असेल, ज्याप्रमाणे तो इथे बाद झाला, कारण पॅनवरती फुल टॉस, कुठेतरी बाउंड्री येऊ शकली असती, बट स्क्वेअर लेगचा अगदी फिल्डरचा हातामध्ये तो बॉल मारला. आता ड्राईव्ह करायचं होतं, स्लाइस झालं, शॉर्ट थर्ड येत आहेत, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. बट महत्त्वाची गोष्ट ही राहिली की अजूनही अतुल भोईर ग्राउंडमध्ये आहेत आणि अतुलचं खेळणं हे महत्त्वाचं आहे. टीम दीपकदादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर टीमसाठी, कारण जे मी सांगितलं जेव्हा या इनिंगला सुरुवात झाली तेव्हाच मी उल्लेख केला की हा तो बॅटर जर खेळला अंतिम चरणापर्यंत तर इंडिव्हिज्युअली तर तो मोठा आकडा बनवतोच, बट टीम टोटललाही तो पुढे नेतो. आता फुल टॉस, स्वीपचा फटका, गॅपमध्ये फटका आणि बॉल डायरेक्टली गेला डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर, सिक्सर. की स्पीड अप करा प्लीज, आणि अंपायर्स खेळाडूंना आपण एकत्रित येऊ देऊ नका, आणि त्यासोबत कॉम्बॉक्स वेळेकडे थोडंसं लक्ष असू द्या. बघा षटकारच आहे. अंपायरनं देखील बाउंड्री फोर्सचा कोणता उल्लेख नाही केला, आम्हीही नाही केला. डायरेक्टली बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 39 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम दीपकदादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला विनंती असेल थोडी घाई करा. टीम खोणीबी
हा ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा दाखवला जातो. ही अपार मेहनत सतरंगी क्रिकेट संघ ही दुडने बी आयोजित हा भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा सोहळा तुम्ही पाहताय. सतरंगी ट्रॉफी 2025 सीझन 13 आणि आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. सध्या सगळीला सॅमी दादाला तुम्ही पाहत होते चेहऱ्यावरती त्यांचा गोड स्माईल, कारण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, भरपूर सारे त्यांचे व्लॉग्स रील्स आम्ही पाहत असतो. भरपूर सारा प्रेम आपला आगरी समाज त्यांनाही देत आला. आणि एरियल व्ह्यू सध्या विशाल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. ड्रोन पायलट अविनाश कांज आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. थँक्स टू अविनाश कांज ज्यांच्याद्वारे हा ड्रोन व्ह्यू आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट यांचे आभार. आणि तेच मी सांगितलं नाही, दुडणे गावामध्ये कलाकारांची कमी नाही आहे. टीम टोटल 39 अतुल, 39 भूषण आलेत. युवा उद्योजक नरेश दादा मात्रे यांचे आगमन झालेले, आपलंही सहर्ष स्वागत आहे. विकेट मिळेल, यष्टांचा वेध घेतला, अराउंड द लेग बॉल, धक्का चौथा. आणि गाण्यामध्ये ही जी लाईन आहे ना, दुखती आहे झुकती आहे दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, आणि त्याचप्रमाणे बघा क्रिकेटच्या खेळामध्येही ना एक्झॅक्टली तेच असतं. एक खेळाडू म्हणून तुमच्यामध्ये जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल ना, तर परिस्थिती कितीही बिकट असू द्या, कितीही तुमचा विपरीत असू द्या, तुम्ही त्या परिस्थितीमधनं देखील ना पुढे जाण्याचा मार्ग शोधू शकता. आणि या क्षणाला परिस्थिती बिकटच आहे खुनी बीसाठी, कारण ज्या गतीने रन सध्या सगळीला बनवला जात आहे. 39 ऑन द बोर्ड, 4 विकेट गेलेत. बघा जर विकेट 4 जरी गेले असले तरीसुद्धा रन्स कमी नाही आहेत, कारण जर आपण करंट रन रेट सध्या सगळीला पाहिला तर 18 रन पर ओव्हर रन्स बनवला जात आहेत. अतुलला जे जीवनदान दिलं ते आता फार मागात पडलं आहे, कारण 5 धाब्यांवरती कॅच ड्रॉप झाली होती अतुलची, आता तो 28वरती खेळतो आहे. न्यू बॅटर वैदिक भंडारी बॅटिंग करण्याकरिता आला. पहिलाच बॉल त्याने फेस केला, रिसच्या सहाय्याने ऑन साईडला वळवला, सिंगल घेण्यात आली, बट दुसरा धावेचा प्रयत्न हा सुरू होता आणि त्यामध्ये मिसकम्युनिकेशनच्या जोरावरती आता हा 5वा धक्का लागला आहे. वैदिक भंडारीला देखील जावं लागेल वापस. वाडेकर टीमला देखील करणं गरजेचं झालं की रन्स चांगल्या आहेत, बट विकेट 5 विकेट गेलेत. आणि या क्षणाला कोणी बी टीमने जर थोडं पॉझिटिव्ह वेमध्ये विचार केला ना, तर आत्ता जरी अतुलची विकेट मिळाली ना तरीसुद्धा या क्षणाला स्कोर कार्डवरती ब्रेक लावता येऊ शकतो, कारण परिस्थिती ज्याप्रमाणे झालेली. आता जर आपण पाहिलं 5 विकेट गेलेत, क्रमांक 7वरती बॅटिंग करण्यासाठी सर्वेश आलेत, आणि या क्षणाला जर अतुलची विकेट मिळाली ना तर त्यात नंतर या फर्स्ट हाफमध्ये कुठेतरी आत्ताच्या घडीला जी परिस्थिती आहे ना त्या अनुसरून असं वाटतं की 70 देखील इझिली बनवल्या जाऊ शकतात. स्वीपचा फटका, गॅपमध्ये फटका, दरम्यान डीप स्क्वेअर लेगला आता फुलडर आलेत वेगारे, आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कारण आपण लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये हे देखील म्हणत असतो की विकेटपेक्षा जास्त महत्त्व जर तुम्ही बॅटिंग करत आहात तर तुम्हाला रनसाठीच जायचं एक बॅटर म्हणून. बट त्यावेळेला कुठेतरी ही गोष्ट देखील लक्षात ठेवावी लागते की आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये डेप्थ किती आहे. जर बॅटिंग ऑर्डरमध्ये डेप्थ नाही आहे तर जास्त करून जे महत्त्वाचे बॅटर्स आहेत ना त्यापैकी किमान एकतरी बॅटरला लास्टपर्यंत खेळणं हे महत्त्वाचं राहतं. अतुल खेळतो आहे आणि अतुलला कुठेतरी अंतिम क्षणापर्यंत थांबणं आता महत्त्वाचं असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आताही प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट झाला नाही आहे. स्लाइसचं स्ट्रोक खेळलं होतं, आता शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतो. सिंगल इथे मिळेल, स्कोर कार्ड आता 43. तेच तर मी सांगतो आहे की कदाचित जर इथे 5 विकेट नसते गेले तर अतुल भोईर आपल्याला इथे मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट करत असताना दिसले असते. म्हणजे 5 विकेट गेलेत ना त्या अनुसरून अतुल देखील आता विचार करतात की जर इथे आपली विकेट गेली या क्षणाला तर त्यानंतर कुठेतरी यानंतरचा जो खेळ आहे ना तो कदाचित शांत देखील जाऊ शकतो. आता फुल लेंथ बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला, फ्लिकचा फटका, काऊ कॉर्नरला फिल्डर आलं, सिंगलच घेतली जाईल. आणि या ओव्हरमध्ये डिफेन्सिव्ह माइंडसेटने आपल्याला दोन्ही बॅटर्स बॅटिंग करताना दिसलं, कारण
विकेट पास गेलेत त्या गोष्टीकडे देखील आता लक्ष आहे. यात नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. सो जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत प्लीज पाणी घेऊन रेडी राहा. जसं 3 ओव्हरचा खेळ समाप्त होईल पाणी घेऊन ग्राउंडमध्ये जायचं. अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. हा बॉल सोडून दिला आणि ती कॉन्फिडंटने हा बॉल सोडून दिला होता. बिकॉज एक बॅटर म्हणून मी नेहमी उल्लेखही करत असतो की एक बॅटर म्हणून तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे ना ते तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. आणि अतुलची बॅटिंग जर आपण पाहिली ना तर तो प्रॉपरली बॉलचा मेरिटवरती खेळतो. सो त्या अनुसरून ना लेफ्ट राईट त्याचं लक्ष असतं. आणि हा बॉल देखील त्याने लिव्ह केला. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटर शफल होऊन खेळतात. पण अतुलच्या बाबतीत तसं नाही आहे. स्कोर कार्ड 45. नेक्स्ट बॉल. आता फ्लिकचा फटका सिंगल तर दरम्यान घेण्यात आली. दुसऱ्या धावेसाठी अतुल परतला आणि 2 धावा इझिली मिळतील. आणि अशा प्रकारे या पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरता 47 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स टीम. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहा आपण प्लीज. सेकंड राऊंडची पहिली जी मॅच आहे मोठी देसाई आणि बेतवडे बे. सो दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी आपण मंचावरती या. आणि तसेच ऑन स्क्रीन आपण पाहू शकता 4 समसमात्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या आम्हाला स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत. स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांचा स्मरणार्थ श्रीमती शारदाताई हरिश्चंद्र पाटील ज्या संचालिका आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण. आणि तसेच श्री रणजित हरिश्चंद्र पाटील जे माजी सरपंच आहेत कोळेगावचे. आणि तसेच अजित हरिश्चंद्र पाटील जे उद्योगपती आहेत कोळेगावचे. यांच्या वतीनं या 4ही ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या त्यांचे विशेष आभार. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी बाईक तुम्ही पाहत आहात ती आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. स्वर्गीय कालुराम कृष्णा भंडारी यांचा स्मरणार्थ श्रीमान निवृत्ती कृष्णा भंडारी जे माजी सरपंच आहेत एदुडणे गावचे दादांचे विशेष आभार व्यक्त करतोय. ठीक आमच्या मुख्य माणसाच्या लेफ्ट साईडला सध्याच्या घडीला सर्वांसाठी या जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. 21 धाव्याचे प्रोपरायटर सुखदेवजी काळनसाहेब आणि दत्ताजी संते साहेब त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. बघा जेवणाची देखील सुरुवात झालेली आहे. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी सर्वांसाठी. सो सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा. आणि आता ब्रेक समाप्त झाला. आपण 4th ओव्हरला सुरुवात करूया. 3 ओव्हरचा अखेरता 47 5 विकेट गेलेत आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. आणि यात नंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामनाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. 4th ओव्हर बॉलर तयार होतात. समीर पाटील दरम्यान तयार होतात या 4थ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला सर्वेश पाहायला मिळतील. 12 चेंडू बाकी आहेत. आणि बघा 47 जर आहेत अतुल जर खेळतोय तर या क्षणाला जर अतुल अंतिम चरणापर्यंत खेळून गेला तर मिनिमम मी तर म्हणेन की वाडेकर टीम 70पर्यंत तरी पोचायला पाहिजे. बट जर इथे विकेट्स येतात अथवा जास्तीत जास्त डॉट बॉल येतात तर कोणी बी टीम आपल्याला कदाचित वाडेकर टीमला अंडर 60 देखील रिस्ट्रिक्ट करताना कदाचित पाहायला मिळू शकते. मोठा फटका खेळायचा होता बट बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चालला. सिंगल मिळेल. स्कोर काढतात आता 48 आणि अजूनही 11 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. मग ज्या चर्चा आपण केल्या की अतुल जर शेवटपर्यंत खेळला तर मिनिमम 70 तरी इथं बनवताना आपल्याला कदाचित वाडेकर संघ पाहायला मिळू शकतं. पण अतुलची विकेट जर इथे काढू शकले बॉलर समीर पाटील तर कदाचित त्यापेक्षा कमीवरती रोखताना आपल्याला कोणी बी टीम देखील पाहायला मिळू शकते. फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका आता लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने येतात. दुसऱ्या धावेसाठी अतुल परतलाय आणि कदाचित हा थ्रो जर स्ट्रायकिंग एंडला आला असताना तर रनआउटची शक्यता देखील असते. बट तसं काही नाही आहे. 2 धावा दरम्यान इझिली कंप्लीट केल्या जातील. 35 वरती सध्याच्या घडीला नॉट आऊट खेळतोय अतुल भोईर. जबाबदारी घेऊन तो खेळतोय आणि हीच त्याची ओळख राहिलेली आहे. जे जीवनदान पहिल्या षटकामध्ये दिलं होतं 5 धावेंवरती कॅच ड्रॉप केली होती अतुल भोईरचे. आणि त्यात नंतर आता अतुल 35 वरती नॉट आऊट खेळतोय. एक कॅचचं महत्त्व ना क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचं राहिलं. आणि स्पेशली अपोनंट टीमचा सर्वात महत्त्वाची बॅटरची कॅच ड्रॉप झाली होती आणि ती कॅच आता फार त्रासदायक ठरत आहे कोणी बीला. आता स्वीपचा फटका दरम्यान बॉल गॅपमध्ये चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता डीपमध्ये फिल्डर येतात. बॉल फील्ड होतो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा.
बघा ते म्हटलं जातं ना की एखाद्या सेनेला जर पराभूत करायचं असेल ना त्या संपूर्ण सेनेलाच पराभूत केलं पाहिजे असं नसतं. त्या सेनेचा जो आधार असतो ना त्याला पराभूत केलं तरी तुम्ही सेनेलाही हरवू शकता. आधार म्हणजे या इनिंगमध्ये वाडेकर टीमसाठी आधार अतुल भोईर होता आणि त्याला जीवनदान दिलं. त्यात नंतर जर आपण पाहिलं जो जीवनदान त्याला मिळाला त्याचा फायदा त्याने घेतला. कारण संधी ना भरपूर जणांना मिळते बट त्या संधीचं सोनं फार कमी जण करतात आणि आज अपॉर्च्युनिटी मिळाली अतुलला आणि त्या अपॉर्च्युनिटीला त्याने ग्रॅप केलं. आपल्या टीमला एक चांगल्या टोटलपर्यंत तो घेऊन चालला. आता हा बॉल लिव्ह केला. दिशा खराब. अतिरिक्त रन एक्स्ट्राच्या साह्याने आता स्कोर कार्ड 53 ऑन द बोर्ड. बघा ज्याप्रमाणे बॉलिंग युनिट आहे वाडेकर टीमचा त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर सध्या सगळीला 53 अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. मिनिमम 15 ते 20 अजूनही माइंडमध्ये सुरू असतील अतुलचा देखील. बट हा फटका मिस टायमिंग बॉल अवेमध्ये आहे. फिल्डर डीप मिड विकेट्स आता आलेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का 6वा लागलाय बट जीवनदान मिळाल्यानंतर एक चांगली इनिंग इथे खेळली अतुल भोईरने. इंडिव्हिज्युअली 37 बनवलं अतुलने आणि अवघ्या 53 धावांवरती हा 6वा धक्का अतुल भोईरच्या स्वरूपामध्ये लागलाय वाडेकर टीमला. आमचे डिस्क जॉकी अगदी पहिल्या दिवसापासून फॉर्ममध्ये आहेत. ग्राउंडमध्ये कितव्या गेअरवरती बॅटिंग सुरू आहे ती वेगळी गोष्ट राहिली बट डिस्क जॉकी आमच्या 10व्या गेअरवरतीच आहेत. ज्याप्रमाणे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून प्ले केले जातात. 53 आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडू बाकी आहेत. बॉल अवेमध्ये आता देखील मिस टायमिंग. आता विकेट किपर स्वतः डाऊन दी बॉल आणि पहा कॅच ड्रॉप. आणखीन एक मिस्टेक. या पहिल्या सत्रामध्ये ना कोणी बी टीमसाठी ना कॅच ड्रॉप हा सर्वात मोठा प्रश्न राहिला जसे उत्तरच मिळालं नाही. याआधी आपण अतुलची एक चांगली कॅच पकडत असताना डीप मिड विकेटचे जे फिल्डर होते जालिंदरला पागले बट त्यात नंतर आता एक इझी कॅच ड्रॉप. शेवटचा बॉल असेल या 4th ओव्हरमधला. आता ही यायची लागली आहे. बॉल दरम्यान मागे चालला. शॉर्ट थर्डला बॉल स्टॉप होतो. मिडल सिंगल आणि अजूनही बॅटर जर आपण पाहिले तर प्रयत्न करतात की दुसरी रन मिळेल की काय पाहत होते पण मिळणार नाही आहे आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरता 55 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. टीम दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. यश कालन आपल्याला सध्या सगळीला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. त्यांची फार मेहनत या स्पर्धेचा मागे राखलेली आहे बट ते कधी कमबॅक करतील टीममध्ये त्याची वाट आम्ही पाहत आहोत. सध्या सगळे ते इंजर्ड आहेत अशी माहिती माझ्यापर्यंत आली. चला वेळ नाही आहे. टीम कोणी बी फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. चला विनंती असेल अजिबात अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही आहे. सुरुवात करा या अंतिम ओव्हरला. 4 ओव्हरचा अखेरता 55 ऑन द बोर्ड. 6 धक्के लागलेत बट रन्स चांगले आहेत कारण जो बॉलिंग युनिट टीम वाडेकरचा कोणी बी टीम मित्रांनो फिल्डिंग सेट करा. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. आणखीन किती रन्स या स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या जाऊ शकतात बट सध्या सगळेला मी म्हणेन मिनिमम 10 ते 12 जरी आला तरी वाडेकर संघ खुशच असेल कारण 60-65 इट्स अ गुड टोटल. अंतिम षटक बॉलर दरम्यान तयार होतात. या अंतिम षटकामध्ये जी कॅच जालिंदरने पकडली होती अतुल भोईरचे कदाचित तीच कॅच फर्स्ट ओव्हरमध्ये जर फायनलिस्टचा फिल्डरने पकडली असती तर मला असं वाटतं की किमान 15 ते 20 तरी कमी असतात स्कोर कार्डमध्ये कारण ज्या गतीने विकेट्सही गेले. बघा विकेट देखील जर आपण पागले ना तर एक अतुलला सोडून दिली तर त्यानंतर बॅटिंग क्रम जर आपण उचलून पागला तर जास्त काही योगदान कोणत्या बॅटरला देता आलं नाही आहे. फार जास्त वेळ चालला आहे सध्या सगळीला कोणी बी टीम. बघा या सूचना देण्यामागे हे देखील कारण आहे की आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि मॅचेस देखील जास्त आहेत. सो प्लीज थोडं सहकार्य करा. लास्ट ओव्हर जालिंदरचा पहिलाच बॉल पुल करायचा होता बट तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. काऊ कॉर्नरला हलकी मिसफील्ड बॅकअपला खेळाडू आलेत आणि थ्रो येतो आहे तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा.
57 धावा फलकावरती. अंतिम षटक जे मी सांगितलं की कुठेतरी 10 ते 12 मिनिमम हवे आहे टीम वाडेकरला. पण दुसऱ्या बाजूने कुठेतरी ज्या प्रकारे बॉलिंग मी म्हणेन चांगलीच झाली. कदाचित फिल्डर्सची साथ मिळाली असती. एक दुसरं षटक जर सोडून दिलं तर त्या व्यतिरिक्त प्रत्येकी ओव्हरमध्ये बॉलिंग चांगलीच झाली. आता ही पुलचा फटका पण बॅटसेट नो एंडला लागला. काऊ कॉर्नरला फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग, थ्रो देखील ॲक्युरेट बट कलेक्शन प्रॉपर नाही आहे. सो दॅट्स वाय दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बघा बॉलरचं कौतुक केलं बट फिल्डिंगमध्ये कुठेतरी फार मिस्टेक्स आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या अंतिम ओव्हरमध्ये. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना दीपकदादा प्रतिष्ठान, जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट खोनी बी ही बॅटल आपण पाहत आहात. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आता लॉफ्टेड फटका उडवलाय, हवाई मार्गे बॉलला पाठवलाय, डीप मिड विकेटचा वर्ण, बाउंड्री लाईनचा बाहेर, सिक्सर. सध्या सगडीला बल्ले बल्ले सुरू आहे. ज्याप्रमाणे हा फटका आला, बॅटर सर्वेश पाटील सपाटमधनं सिक्सर. आणखीन एक उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ येतात, प्रयत्न करतील. वाह, लाजवाब एफर्ट, एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट लॉंग ऑफला पाहायला मिळाला. फिल्डर भूषणने बॉल प्रॉपरली फील्ड झाला. लाजवाब फिल्डिंग. एकंदरीत कुठे आपण चर्चा करत होतो की फिल्डिंग थोडी कमकुवत पाहायला मिळाली, बट भूषणचा हा एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट लॉंग ऑफला पाहायला मिळाला. उडता भूषण आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफला. रन्स वाचवला. आता उडवलाय लॉंग ऑनला फिल्डर आता आहेत बट आता फक्त पाहतच राहतील. याआधी भूषणची चांगली फिल्डिंग बट त्यानंतर हा फटका थेट डगआउटमध्ये पोहोचवला. बॅटर सर्वेसचा बॅटमध्ये आणखीन एक धमाका, सिक्सर. प्रणित तिथे कॅच घ्यायला रेडी होतं. षटकार येतोय, 1 चेंडू अजूनही बाकी आहे आणि 70चा जो आकडा हवा होता आता 73 आहे शेवटचा बॉल आणि त्यामध्ये आणखीन काही ॲड होतील. यस, बॅक टू बॅक बिग वन्स इन स्टाईल. हे पकलं सत्र समाप्त केलं. सर्वेश पाटीलचा हा स्ट्रॉंग फिनिश आणि टीम टोटल पोहोचवला 79 ऑन द बोर्ड आणि 80 धावांचं विशाल काय टोटल सेट केलं. टीम दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर टीमने अगेन्स्ट टीम खोनीबी. टॉस दरम्यान केला जाणार. आता वळूया आपण करंजी काळन सरांकडे. धन्यवाद. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे. सेकंड राऊंडला आपण यानंतर सुरुवात करत आहोत. बेतवडेबी आणि मोठे देसाई शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. प्लीज टॉससाठी रिपोर्ट करा. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला 2 बॉलची पॅनल्टी दोन्ही संघांना असेल. प्लीज. सारसोळे नवी मुंबईचे उद्योगपती आदरणीय मनोहरजी राऊत साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्याद्वारे प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात येतात. सो त्यांना मी विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मयूरजी पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभेच्छा आपण आज सन्मान करत आहोत. सारसोळे नवी मुंबईचे उद्योगपती, ज्यांच्याद्वारे प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड केल्या जातात. मनोहरजी राऊत साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत आणि मनापासून आभार की प्रत्येक पर्वामध्ये आपण आपली उपस्थिती दर्शवता आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवता. त्याबद्दल आपला आभार. थँक्यू. त्याचबरोबरीने माजी उपसरपंच इदुटणेचे विलासजी भंडारी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा मयूर पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय माजी उपसरपंच विलासजी भंडारी साहेब यांचाही सन्मान करावा. त्यांचंही नेहमीच आर्थिक पाठबळ या संघाला राहिलेले आणि आजही त्यांच्या आवर्जून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबरीने आजही 40+ जे क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांचे चिरंजीव मात्र सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग करत आहेत. हेदुटणे बी मध्ये सार्थक काळन यांचे पिता श्री पंडितजी काळन यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी दादांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा.
आणि आज मात्र त्यांनाही बरं वाटत असेल जेव्हा सार्थकची बॅटिंग ते पाहतात. थँक्यू. यानंतर आपण वळतोय लालचंद्रजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याच बरोबर प्रसिद्ध आचारी रमेशजी भंडारी काका देखील आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण या. हेदुटणे गाव म्हटलं की बरेचसे आचारी, बरेचसे पहिलवान, बरेचसे कलाकार, सांस्कृतिक गाव आहे. मी रमेश काकांना विनंती करेन आपण या. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार. यानंतर आमचे सतरंगी बीचे सतीशजी काळन यांचे पिताश्री गणेशजी सकाराम काळन देखील आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर पेशाने जे इंजिनियर आहेत रविदादा भंडारी देखील आहेत आपल्यामध्ये उपस्थित. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण या. त्यासोबत ॲडव्होकेट कामेशजी पाटील अंतारली यांची उपस्थिती. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मागच्या काही वेळेमध्ये लेदर बॉल क्रिकेट चांगले खेळत होते. आय थिंक ॲडव्होकेटची स्पर्धा होती आणि कामेशने चांगली बॅटिंग त्यामध्ये केली होती. सो कामेशचा आपण सन्मान करूयात. यानंतर युवा उद्योजक नरेश दादा मात्रे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. नरेश दादा मात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांनी आम्हाला मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. कुमार प्रतीक मोरे यांचं आगमन झाले आणि युवा उद्योजक वरुणजी भंडारी यांचं आगमन झालेलं. आपले सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कुमार संचित जितेंद्र बेलिलकर देखील आहेत. त्यांना विनंती. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. मोठी देसाई आणि बेतवडी बी दोन्ही कॅप्टन या आपण. आणि सगळ्यांना विनंती आहे की मंडळी जेवणाला सुरुवात झालेली आहे. ज्यांना ज्यांना नॉनव्हेज दालमुंडीचा आस्वाद घ्यायचा एकविरा ढाबा, सुखदेवजी कान आणि दत्ता संते यांच्याद्वारे तुम्हाला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंचाच्या डाव्या बाजूला मॅचला सुरुवात करा. अंपायर दोन्ही कॅप्टन या. मंचावरती नुकतंच आगमन झाले युवा उद्योजक वरुण भंडारी या आपण. यांच्यासोबत आपण टॉस करूयात. या वरुण आणि प्रवीण दादा. मॅचला सुरुवात झाली आहे. टॉस आपण नुकताच कंप्लीट करत आहोत. टॉस असेल, कॉल असेल बेतवडी बीचा कॅप्टनचा. टेल इज अ कॉल अँड इट इज टेल. सो टॉस बेतवडे बीने जिंकला. फक्त डिसिजन आपला सांगा. फिल्डिंग ते करतील आणि मोठी देसाईला करायचे बॅटिंग. सेकंड राऊंड जो नंतरचा सामना. आता ऑन गोईंग मॅचच्या दिशेने वळूयात. इट्स ड्यू कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा. नवीन पोसरी, रसाईनी, मोहपाडा, रायगडचा आवाज मानस मनोरे यांना. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया करण कालन सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का सतरंगी क्रिकेट क्लब हेदुट ने भी इनकी इस सतरंगी ट्रॉफी 2025 के सीज़न 13 में मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा आपका स्वागत। मैदान के अंदर चलेंगे तो बात करेंगे क्रिकेट की। एक तरफ टीम खोनी बी और उनके सामने वाड़ेगर, ये दोनों टीमों के बीच मैदानी जंग शुरू है, जहाँ पर पहली पारी में 79 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाए गए और 80 का टारगेट यहाँ से चेस करना है। वेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग, जहाँ पे एक विकेट को लूज किया, बैटर रोहित आपको डगआउट में वापस लौटते हुए नजर आएंगे। राकेश इनएट नंबर 3 की पोजीशन पर। पिछले मैच में नागांव के राकेश ने अच्छा काम किया था। इस मैच में खोनी बी के राकेश कैसा खेल करेंगे ये निगाहें जरूर होंगी। कपिल पाटिल कटर बॉल बाहर की दिशा में घुमाई है, टॉट गेंद यहाँ से आपको आती हुई नजर आएगी। P1 का पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, रन बनाने की अच्छी अपॉर्चुनिटी और बिल्कुल बनाई है। स्लॉट वाली गेंद को बाहर वाले प्लॉट में भेजा, खड़े खड़े मिड विकेट बाउंड लाइन के बाहर, गेंद सीमा पर। इस पारी का पहला छक्का, 6 रन।
44 का आपको यहाँ से नजर आएगा। शुरुआती 3 गेंदों में 6 तो बन चुकी है। बड़े टारगेट को जब आप चेस करती है, अटैकिंग स्टार्ट की मैं बात हमेशा करता हूँ, आक्रामक शुरुआत, और वो शुरुआत दिलाई है राकेश ने। अटैक इज अ फॉर्म ऑफ डिफेंस से हमेशा कहा जाता है, और इसी वजह से आक्रमण करोगे तो बचाए जाओगे। कपिल पाटिल कमबैक करना ये खिलाड़ी जानता है। ऑन साइड के ऑफ साइड के ऊपर ड्राइव किया, खिलाड़ी बिल्कुल है मिड ऑफ पर, हल्के हाथों से ये सिंगल को बटोरा है। राकेश को पता है पहली ओवर कपिल पाटिल को मैंने एक छक्का मारा है, लेकिन अगर मैं जल्दबाजी करता हूं तो मेरा विकेट जाने की संभावना भी है। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेशन आपको नजर आएगी। क्रॉस ये रनअप लेकर आती है, वो थोड़ा सा, भले ही ये लेफ्ट आर्म गेंदबाज हो, थोड़ा सा इमरान ताहिर की याद मुझे आती है, साउथ अफ्रीकन स्पिनर, वो क्रॉस एंगल वाली है रनअप। बल्ले का किनारा लगा, बाहरी किनारा, और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। ये बड़ा विकेट खो बैठे है। दूसरा झटका बैटिंग टीम कोहली बी को लगता हुआ नजर आएगा, जहां पर बल्लेबाज कौरव की पारी का खात्मा। ओपनिंग जोड़ी डगआउट में वापस लौट चुकी है कोहली बी की। बड़े टारगेट का पीछा कर रही है। रनों को बनाना, विकेटों को बचाना, ये रोल अब बल्लेबाजों का आपको देखने को मिलेगा। लेकिन अर्ली मूवमेंट ऑफ द सेकंड इनिंग, पहले ओवर में कपिल पाटिल की गेंदबाजी का जादू सर चढ़कर बोलता हुआ नजर आया। 7 रन बनी है स्कोर कार्ड पर, 2 विकेट अब तक जरूर गंवाई जा चुकी है। 7 रन बने जरूर, और साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये हमेशा कहा जाता है। यहाँ से मिडिल ऑर्डर के बल्लेबाज राकेश भूषण, एक दूसरे का साथ निभाना पड़ेगा, पार्टनरशिप बनानी पड़ेगी, सोची समझी रणनीति का इस्तेमाल करना पड़ेगा। पैर के ऊपर गेंद थी, ऑन साइड पर, लेग स्टंप पर खराब गेंद है, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। लॉन्ग लेग बाउंड लाइन के बाहर ये 4 रन। इसी 4 के साथ P1 की पहली ओवर आपको समाप्त होते हुए नजर आएगी। रन संख्या बनी 80 का पीछा करते हुए 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट इज ऑन टोटल। और समीकरण की बात करेंगे, आने वाली 24 गेंदें जीतने के लिए 69 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 24 गेंदें 69 रन, एक बड़ा टारगेट अभी भी पूरा करना है। क्या ये जोड़ी वो रनों को बना पाएगी? स्पीड अप आपको मेंटेन रखना पड़ेगा। जैसे यहाँ से हमने टाइम अलर्ट ज़रूर किया है, पहली ओवर 5 मिनट के अंदर बिल्कुल कंप्लीट हो चुकी है, लेकिन अगले ओवर में भी आपको टाइम मैनेजमेंट दिखानी पड़ेगी। सतरंगी ट्रॉफी, हमेशा इस प्रतियोगिता को हम देखते हैं, कल्याण विभाग की वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट हम कह सकते हैं सतरंगी ट्रॉफी को, और आयोजन भी बढ़िया होता है। सतरंगी क्रिकेट क्लब हैदुट ने भी, उनके अब सभी खिलाड़ी जो है बहुत मेहनत करते हैं इस प्रतियोगिता की सक्सेस में। दूसरी ओवर की शुरुआत बाहरी किनारे के साथ, विकेट कीपर के हाथों में ये कैच को थमाया जाएगा। कॉट बिहाइंड के तौर पर विकेटों की चढ़िया लग चुकी है। कोहली भी टीम वापस नहीं आ पा रही है इस मैच के अंदर। राकेश डगआउट में तीसरा झटका। राकेश डगआउट में लौटी है, तीसरा विकेट यहां से मिलता हुआ टीम वाड़ेगर को, और अब यह मुकाबला कहीं ना कहीं वाड़ेगर टीम के खेमे की तरफ आपको झुकता हुआ नजर आएगा। बल्लेबाज रन बनाने की कोशिश करते हुए बैट बॉल के प्रॉपर कांटेक्ट को मेंटेन नहीं कर पाई। बाहरी किनारे बहुत सारे हमने देखे अभी तक इस पारी में, और वही सबसे बड़ा कारण है 3 विकेट गंवाई है। 11 रन स्कोर कार्ड पर, और 11 का आंकड़ा जब भी आता है थोड़ा सा फ्लैशबैक्स चलते और बताती है 2011 में 28 साल के बाद जब हिंदुस्तान ने दूसरा ओडीआई वर्ल्ड कप जीता, सर महेंद्र सिंह धोनी की कप्तानी में वानखेड़े का वो मैदान, आखिरी वो 6, और उसी के साथ दूसरा वर्ल्ड कप। ये 2011 की बात है, रन 11 इसलिए मैंने बताया। इस बार अटैक करना चाहती है, बल्ला तेज रफ्तार के साथ घूमा, लन को पड़ने में नाकामयाब हुए है। टप्पा खाने के बाद बल्ला घूमा, पहले गेंद आई बाद में। कहीं ना कहीं पेस में भी वेरिएशन देखने को मिलेंगे अतुल बोहिर की गेंदबाजी में। बॉलिंग यूनिट बहुत ही तगड़ा है टीम वाड़ेगर के पास, और अच्छी बॉलिंग लाइनअप का इस्तेमाल भी।
ऑफसाइड पर लॉफ्ट किया, खिलाड़ी है कमाल के कैच को अंजाम देंगे। विकेटों की छड़ियां लग चुकी है। टीम खोनी बी की नैया बीज भंवर में आपको गोते खाते हुए नजर आएगी। रेगिस्तान में पानी ढूंढना जितना मुश्किल होता है उतना रन ढूंढना मुश्किल हो रहा है खोनी बी के लिए। एक और झटका, एक और विकेट। मैदान के अंदर न्यू बैटर इनेट नंबर 6 की पोजीशन पर आपको इन होते हुए विजय जरूर नजर आएंगे। नाम में विजय है, अपनी टीम को क्या विजय दिला पाएंगे। 11 के ऊपर 4, बुरी परिस्थिति है बैटिंग करती हुई टीम खोनी बी की। क्या कोई खिलाड़ी उनकी टीम के लिए संकट मोचक बन सकता है? संकट मोचक आपको बनना पड़ेगा, क्योंकि हमेशा कहती है न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, और वो करने की जरूरत। स्विच हिट यहां से करना चाहती है, बैट बॉल का कोई कांटेक्ट नहीं, ना कोशिश। विकेट कीपर कहीं ना कहीं ऐसा लगा कि मानो अंपायर को मारना चाहते हैं क्या। बचे जरूर है वो। एक डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। हमारे दोनों ही ऑफिशियल अंपायर जिन्होंने अच्छा काम किया, बड़ी अंपायरिंग आपको होती हुई नजर आई। अभी तक एवरी बॉल के ऊपर फेयर डिसीजन दिए गए हैं। अक्रॉस द लाइन खेला मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स की स्टाइल में। खिलाड़ी है, गलती करेंगे, गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। मिलेंगे 4 रन। चार के साथ टोटल होगा इंक्रीज। रन संख्या बनेगी 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार अक्रॉस द लाइन मारने गए थे, जगह बनाई थी, यहां पर स्ट्रोक में नाकामयाबी मिलेगी। डॉट गेंद की यहां पर समाप्ति हो चुकी है और डॉट गेंद के साथ दूसरे ओवर को हम कहेंगे अलविदा। टीम की रन संख्या 80 का पीछा करते हुए 15 रन स्कोर कार्ड के ऊपर, और समीकरण यहां से बदलेगा। आने वाली गेंदें बची 18 और जीतने के लिए 65 की जरूरत। 18 गेंदें 65 रन। ये मुकाबला अब किस करवट जाएगा ये देखना जरूरी। फिलहाल वाडेगर की बॉलिंग लाइनअप का डोमिनेंस आपको इस दूसरी पारी में नजर आएगा। गेंदबाजी में परिवर्तन, खुद की दूसरी और टीम की ओर से तीसरी ओवर को लेकर गेंदबाजी मार्ग पर कपिल पाटिल फिर एक बार आपको तैयार नजर आएंगे। खोनी या टीम की मैच मैदान के अंदर चल रही है और इस प्रतियोगिता के लिए हमें पानी यानी कि वाटर जिन्होंने उपलब्ध कर दिया है वो हमारे खोनी के अनंत फुलोरे साहब और कुणाल पाटिल साहब, इनका मैं शुक्रगुजार हूँ। उनके गांव की टीम खेल रही है और उनके माध्यम से पानी की सुविधा हमें उपलब्ध कर दी है। मिस टाइमिंग हुआ, कहीं पर निगाह कहीं पर निशाना, जाना था जापान पहुंच गए चीन, मारना था ऑन साइड पर गई विकेट कीपर के हाथों में। झटका नंबर 5 आपको यहां से आता हुआ नजर आएगा। भूषण डिपार्ट, स्कोरिंग 2 from 4, बैक टू डगआउट। प्रेक्षक एकदा सहर्ष स्वागत आहे। सतरंगी चषक 2025 13व्या पर्वामध्ये सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मंचाच्या डाव्या बाजूला एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी कान, निळेजी कान आणि त्यासोबत दत्ता संते यांच्या वतीने नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आहे। ज्यांना ज्यांना जेवायचे प्रेक्षक सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्या। काल ज्यांनी आम्हाला जेवणाची व्यवस्था केली ते गौदेवी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर अजयजी कान यांचे मनापासून आभार। आणि पाण्याची व्यवस्था खास करून आनंदजी फुलोरे आणि कुणालजी पाटील खोणीचे उद्योगपती आहेत, त्यांचेही मनापासून आभार। त्यासोबत विघ्नहर्ता इंटरनेट ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली, आणि पाण्याची श्री राम काळन यांचे आभार। श्री अविनाशजी पाटील आणि त्यासोबत RM प्रतिष्ठान सोनारपाडा यांचे मनापासून आभार। मैदान के अंदर समीर नंबर 7 पर आई है।
पहली गेंद, व्हाट अ शॉट, क्या कमाल का स्ट्रोक था ये. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. ये 6 रन. दररोज नाश्त्याची व्यवस्था ज्यांनी आम्हाला केली श्री नवनाथजी काशीनाथ पाटील यांचंही मनापासून आभार. हे सगळे स्पॉन्सर्ड, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्या प्रत्येकाचं नाव आम्ही जरूर तुमच्यापर्यंत आणू. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. बाहर वाली लाइन का इस्तेमाल किया कपिल पाटिल. बहुत एक्सपीरियंस अपने साथ लेकर खिलाड़ी आता है. पता है इन्हें कि मेरे ऊपर अटैक किया गया तो लाइन लेंथ कैसे चेंज करनी है, पेस को वेरी कैसे करना है, ये सारी बातें जानता है ये खिलाड़ी. वाइट बॉल जरूर आई है. बढ़िया गेंद थी, बिल्कुल विकेट कीपर भी कह रहे हैं कपिल यही लाइन तो डालनी थी. अगर वो गेंद आप में स्लॉट ने न डाली होती वो छक्का बचता, एक और डॉट गेंद हो सकती थी. लितेशजी नाईक, यशवंत स्मृती राहणालचे नामवंत खेळाडू आहेत. त्यांच्याकडून जरूर वाडेघर आणि आयोजनासाठी शुभेच्छा झालेल्या आहेत. थँक्यू आणि तुमचे सहर्ष स्वागत आहे लितेशजी नाईक. रनों की बरसात यहाँ से हो रही है. ओवर नंबर 3, यहाँ पर एक बाउंड्री जरूर आएगी बल्लेबाज समीर के बल्ले से. समीर इंतजार कर रहे थे कि मेरी बारी कब आती है, मेरा मौका कब आता है, और जैसे ही मौका आया चमक दिखाई है. इस बार ऊपरी किनारा लगा, खिलाड़ी थे लेग स्लिप में, ये क्या किया, रोकने में नाकामयाब. कॉन्फिडेंस ही नहीं था. बैकवर्ड बाउंड्री लाइन के बाहर समीर मैन ऑन फायर. 4 रन. यांचं आगमन झालं आणि देवरामजी भंडारी यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यहां से अब रन गति आपको तेज रफ्तार के साथ आगे बढ़ती हुई नजर आएगी. रनों की गाड़ी को टॉप गियर में डाला है. समीर ने बताया टेनिस बॉल क्रिकेट में वक्त बदलता है और वक्त बदलता है तो पत्ता पलटता है, और ये पत्ता पलट चुका है. 4 गेंदे 14 रन अब तक कंट्रीब्यूट किए अपनी टीम के लिए. टीम की रन संख्या बनेगी 30 रन स्कोर कार्ड पर, 50 की अब भी ज़रूरत जीतने के लिए. हाँ बढ़िया गेंद, ये अंदर आई है. ये टप्पा खाने के बाद चकमा दे चुकी है समीर को, और डॉट बॉल के साथ कपिल पाटिल ने अपने 2 ओवर के स्पेल को कंप्लीट किया. 2 ओवर की बात करेंगे कपिल पाटिल के स्पेल की. 26 रन्स उनकी गेंदबाजी में आए 3 विकेट भी. 3 ओवर का खेल हुआ, रन बनी है 30, गेंदें बचेंगी 12, और जीतने के लिए 50 की जरूरत. बहादुर आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, या सगळ्या ट्रॉफ्या आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत त्या सौभाग्यवती मंदा गौतम मोरे आणि त्याच्याच बरोबरीने कुमार प्रतीक गौतम मोरे यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या. त्यांचं आगमन देखील या ठिकाणी झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करूया. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची जी टीम आहे त्या टीमला स्पॉन्सर्ड करण्याचं काम आदरणीय सोपान शेठ पाटील साहेबांनी केलं आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आहे स्वर्गीय यशोदा मनोहर राऊत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सारसोय नवी मुंबईचे उद्योजक मनोहर शेठ राऊत यांच्या माध्यमातून केले गेल्यात. त्यांचं देखील आपण स्पर्धेमध्ये स्वागत करूया. मोस्ट वेलकम आणि आभार देखील असेल. 12 गेंदे मैदान के अंदर बात करेंगे. 50 रनों की ज़रूरत, 25 की औसत मेंटेन करनी है. लोअर फुल टॉस गेंद थी, ऑफ साइड के ऊपर ड्राइव किया. डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, 1 रन के साथ संतुष्टि की जाएगी. अच्छी रणनीति है ये बल्लेबाज की. समीर अच्छे फॉर्म में है, उनको स्ट्राइक देना बहुत ज़रूरी है क्योंकि 11 गेंदें है जीतने के लिए. 49 रन आपको और यहाँ से बनानी है. 4-5 छक्के आपको हर एक ओवर में तराशने पड़ेंगे. ये ओवर बड़ा बनाना पड़ेगा समीर को. स्ट्रेट डाउन द ग्राउंड खिलाड़ी है. ओहो, ये कैच लिया, और इसी कैच के साथ मुझे लगता है खोनी बी की जीत की आखिरी उम्मीद, जीत का आखिरी दिया मैदान के अंदर आपको डगआउट में लौटता हुआ नजर आएगा समीर. बैक टू पवेलियन.
तन्मय पाटील यांचे आगमन झालेले सहर्ष स्वागत. चिन्मय खान आणि भूषण खान आपले सहर्ष स्वागत है. जय जलेश्वर वावड़ेगर टीम मैदान के अंदर क्या कमाल के बॉलिंग परफॉर्मेंस को दिखा रही है. मुकाबला पूरी तरीके से अपने कब्जे में किया है अभी तक. डाउन द लेग साइड वाइड बॉल का सिग्नल अंपायर शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे. वाइड बॉल यहाँ से जरूर आई है. प्रणीत बॉलिंग ट्रैक के ऊपर ओवर नंबर 4 की शुरुआत करते हुए अंपायर के लेफ्ट हैंड साइड ओवर द विकेट का वो एंगल. और ये देखते हम टेनिस बॉल क्रिकेट में राइटी बैटर राइटी बॉलर इक्वल टू ओवर द विकेट एंगल. इक्वेशन को हमने देखा इस बार भी मिस टाइमिंग. एक और विकेट की संभावना. विकेट कीपर कीन तक पहुंचते पहुंचते कैच आपको ड्रॉप होती हुई नजर आएगी. मुंह का निवाला छीना गया. कैच देखिए हाथों में आई थी लेकिन छोड़ा है. इनको पता है कि हमारी टीम मजबूत है लेकिन कैचेस लेनी पड़ती है. स्विच हिट रिवर्स स्वीप किया. दुधारी तलवार है. लगी तो आबाद है. लगी है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. ये रन आपको पहले बनाने जरूरी थे. जब जरूरत थी तब आपके बल्लेबाजों ने रन बनाए नहीं. विकेट गवाई. 8 गेंदें 43 आपको बनानी है. इस बार टप्पा खाने के बाद अंदर आई ऑफ कटर बॉल थी ये, लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल फिर एक बार आएगा. व्हाइट गेंदों की जरूरत नहीं है. प्रणीत ने शुरुआत बढ़िया की अपने ओवर में और वही लाइन को मेंटेन करेंगे. अपनी ताकत पर टिके रहेंगे तो ओवर निकाल सकते हैं. ओहो ये एक और बार वो ऑफ कटर टप्पा खाने के बाद अंदर की दिशा में आती हुई. बाहर वाली गेंदें खेलना कभी कभार आसान होता जरूर है. अंदर वाली गेंदों को खेलना थोड़ा मुश्किल है. बीट जरूर किया है. टॉट बॉल आई है. अब 7 गेंदों में 7 छक्के चाहिए. 42 रन. ओहो अब आया है. एक तो आया है. मुकाबला अभी भी है खोनी बी के पास. मैक्सिमम हिट 6 रन. चवालीस रन बनी है 4 ओवर का खेल होने के बाद. 6 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए 6 गेंदें 36 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आ गई. क्या कोई कारनामा होगा? क्या चमत्कार को नमस्कार ये मुझे कहने का मौका मिलेगा? ये आखिरी ओवर में हम जरूर देखने वाले हैं. डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज इस्तेमाल करेंगे. सर्वेश आखिरी ओवर में कोशिश कीजिए. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ये हमेशा कहा जाता है. भले ही ये मुसीबत है, भले ही ये मुश्किल परिस्थिति है, भले ही ये टारगेट मुश्किल है, अपना विश्वास दिखाइए. ऑन साइड के ऊपर यहां से लॉफ्ट किया. खिलाड़ी है. फर्स्ट अटेम्प्ट में छूटा. दूसरे अटेम्प्ट में इस कैच को कैरी किया जाएगा. 7वां विकेट खोनी बी टीम का डगआउट में वापस. टेनिस बॉल क्रिकेट जब आप खेलते हैं, लिमिटेड ओवर क्रिकेट, कहीं ना कहीं हर एक स्टेज नॉकआउट होता है. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर. ये इक्वेशन मैंने हर बार बताया है. और कहीं ना कहीं खोनी बी टीम इस मैच में शुरुआत से कोशिश करते हुए नजर आई, लेकिन कामयाबी उनको नहीं मिली है. और ये टारगेट अब बहुत मुश्किल. यहाँ पर भी ऊपरी किनारा लगा. बैकवर्ड जोन बढ़िया कवर अप. 1 मिला और 1 से संतुष्टि करेंगे. 4 गेंदें बची है जीतने के लिए. 35 रनों की आपको अब भी जरूरत नजर आ गई. जय जलेश्वर वाडेकर, क्या कमाल का ये परफॉर्मेंस रहा. बॉलिंग टीम पूरी तरीके से डोमिनेट करती हुई. गेंदबाजों ने अच्छा काम किया है. ऑन साइड के ऊपर एक और क्रॉस बैटर शॉट.
ये कोशिशें आपको शुरुआत में करनी थी, शुरुआत में वो कनेक्शन बनाने थे, शुरुआत में वो रन बनाने थे। एक बार समय अगर बीत गया तो किसी के लिए भी वापस नहीं आता। इसी वजह से हम कहते हैं कि अब क्या फ़ायदा जब चिड़िया चुग गई खेत। मुकाबला बहुत दूर निकल चुका है। हाँ, डाउन द लेग साइड, ये हम बार वाइड बॉल कहेंगे जरूर। सर्वेश कहीं ना कहीं वो हमारा टाइम बढ़ाने का काम कर रहे युवा हैं। उद्योजक मिथुनजी संत यांचं आगमन झालं आणि सिद्धेशजी पाटील सहर्ष स्वागत. वाइड बॉल जरूर आई है, टोटल इंक्रीज 47 रन्स। हाफ ट्रैकर बॉल अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका जरूर, पैर से गेंद को रोका है और पैर से गेंद को रोका। फुटबॉल की मुझे याद आई और बताना चाहूँगा कि मेसी वन ऑफ द ग्रेटेस्ट फुटबॉल प्लेयर इन द हिस्ट्री इंडिया को विजिट कर रही है। कल हमने बहुत सारे वीडियो सोशल मीडिया के ऊपर वायरल होती हुई देखी और ये भी हमारे भारत के लिए अच्छी बात है क्योंकि इंडियन फुटबॉल टीम फीफा वर्ल्ड कप 2026 में क्वालिफाई हुई नहीं। कोशिश हर साल हम करते, एक दिन हमारे फुटबॉल टीम का नाम भी बड़ा होगा। लेकिन मेसी ने विजिट किया है इंडिया को। जितने भी इंडियन फुटबॉलर्स हैं उनके लिए एक इंस्पिरेशन है और वो याद मैंने ज़रूर बताई। फिलहाल डॉट बॉल आई है। स्पोर्ट कौन सा भी हो, खेल कौन सा भी हो, यादें हमें हमेशा बतानी पड़ती है। लेकिन फिलहाल एक गेंद 32 की औपचारिकता। ये डॉट बॉल आई, इससे डॉट बॉल के साथ मुकाबला हुआ खत्म। खोनी बी टीम का सफर इस प्रतियोगिता में होगा समाप्त। जय जलेश्वर वाडेगर को मिली है जीत। वेल डन, वेल प्लेड, कांग्रेचुलेशंस।